बनवूया आपण। ही सीजनल भाजी आहे। ही हिवाळ्यातच अशी भाजी मिळते। ही मोठी पापडी असते आणि हिवाळ्यातच ही मिळते आणि याला चव फार असते। आणि ही तोडून कशी घ्यायची बघा। ही तसं दोन्ही साईडचं काढून त्यांचे साईडला असं त्याच्या तळ्या असू शकतात म्हणून असं काढून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करा। छोटे तुकडे करून घ्या आणि साईडचं असं शीर असते ते काढा, म्हणजे नाही तर खाताना चांगली नाही लागत। तर शिरा काढून घ्यायच्या सगळ्या। थोडीशी शीर निघाली आणि आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। ही पापडी स्वच्छ धुवून मग चिरून हे तोडून घेतली आहे। हा कांदा बारीक चिरून घेतला आहे। हा आलं आणि लसूण बारीक चिरून घेतलं आहे आणि एकदम बारीक दरदरीत। आणि हे टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि कोथिंबीर आहे आणि मोहरी, कढीपत्ता, हळद, तिखट आणि मीठ कमी साहित्यात एकदम पटकन होणारी भाजी आहे। तर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकला। कढीपत्ता टाकल्यावर त्याच्यात कांदा परतून घेऊया। थोडा तेलात कांदा परतवल्यानंतर त्याचा व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आणि त्याच्यात झाकण ठेवूया 5 मिनिटं। आता त्याच्यात टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो पण परतून घ्यायचे चांगले तेलात, व्यवस्थित परतून घ्यायचं 2-3 मिनिटं आणि त्याच्यावर 5 मिनिटं झाकण। हे आलं लसूण जे बारीक चिरून घेतले ते टाकायचे आणि हलवून घ्यायचं। हलवून व्यवस्थित त्याच्यावर झाकण ठेवूया 5 मिनिटं। आता त्याच्यात आपण हळद, तिखट, हे तिखट मी जास्त घेतले कारण की माझं तिखट नाही आहे ते जास्त, म्हणून जास्त प्रमाण घेतलं आहे। आणि मीठ हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्याच्यावर व्यवस्थित एक सारखं करून हलवून घ्या आणि 5 मिनिटं झाकण ठेवा। त्याच्यानंतर आपण मोठी पापडी, या सीजनल म्हणजे हिवाळ्यातच ही भाजी मिळते। एकदम चवदार असते ही भाजी आणि सगळं त्या कांदा टोमॅटोमध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायची। व्यवस्थित सगळीकडनं परतून घ्या। परतवल्या त्याच्यावर थोडं पाणी टाका शिजण्यापुरती आणि झाकण ठेवा 5 मिनिटं। आणि आता ही भाजी शिजली आहे। परत व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याच्यात कोथिंबीर टाकून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची। आणि आता आपण एकदम पटकन होणारी भाजी, एकदम खमंग चविष्ट लागते ही भाजी आणि या सीझनमध्येच ही भाजी येते। ही काढून घेऊया आपण बघून। ही तयार पटकन होणार। त्याच्यात कोथिंबीर टाकू आणि ही भाजी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।